मग मुंबईला नाही यावं तर काय करावं आणि आम्ही काय येऊ नये, आम्ही आमच्या हक्कासाठी काय येऊ नये, घरी बसून काय करणार आम्ही मराठी. त्यामुळे मराठ्यांनी आता ठरवलं आता घरी नाही बसायचं, मी आता काही कामाचा नाही, मी त्याला पण मोठं केलं आत्तापर्यंत, किंवा मदतीला येत नाही, मग याला मोठं केलं कसं. एक दिवस निवडणुकीसाठी गोड बोलतो, आमचाच चहा पिऊन जातो, मग घेऊन नेमका कोणत्या कामाचा असं मराठ्यांच्या आता लक्षात आलं, घेऊन देता नेमका 26 तारखेपर्यंत आम्ही मुंबईत जाऊ. त्याची तयारी सुरू झाली. मराठी कामं करतायत सध्या शेतातले, 20 दिवसात सगळे शेतीचे कामं उरकून घेऊन. जसं छत्रपती शिवरायपूर्वी लढायला निघाल्याच्या नंतर सगळं सामग्री, पाऊस असो, चिखल असो, वारा असो, मुसळधार पाऊस असो, सगळं साहित्य सोबत असायचं. त्याच वेळेस विजय व्हायचा. त्या स्वराज्याचा विचार घेऊन आम्ही सुद्धा बाहेर जायचं आहे, हे काय जवळ जायचं नाही, 10-20 किलोमीटर म्हणून गेले, उद्या सकाळी आले माघारी. इथं यशस्वी होऊन यायचं आहे, गाफीलपणानं आंदोलन करून चालणार नाही, नियोजनबद्ध हा कार्यक्रम करावा लागणार आहे. त्यासाठी 20 दिवसाची तयारी आम्हाला गरजेची होती. त्यामुळं आम्ही 2 अंग आहेत आम्हाला, शेतकरी पण आम्ही, शेती आमच्याकडेच आहे आणि मराठ्यांना आरक्षण पण मराठ्यांनाच मिळून द्यायचं स्वतःला. त्यामुळे शेतीचंही नुकसान नाही झालं पाहिजे आणि इकडं मराठ्यांच्या आरक्षणाचं नुकसान नाही झालं पाहिजे. इकडचे पण कामं उरकायचे आणि तिकडं मुंबईला सुद्धा झुंज द्यायला जायचं आणि आरक्षण मिळवून यायचे. यासाठी आमची तयारी पूर्ण झाली. 10 लाख गाड्या येण्याची शक्यता आहे सोबत, कारण तितकं साहित्य लागणार आहे, तितक्या वस्तू लागणार आहे ज्याच्या त्याला, आणि 3 करोडच्या आसपास 100% मराठा त्याच्यात सहभागी होणार. मागच्या दोन्ही वेळेस तुमची खूप खाली होती, आता तिसऱ्यांदा तुमच्यावरती उपोषणाची वेळ आहे, प्रकृती स्वास्थ्याचा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. नाही, समाजासाठी त्या विषयाला मी किंमत नाही देणार. हां, मधल्या काळात मी दौरे करतोय, त्रास होतो, त्यामुळं मला 2-3 दिवस तरी ॲडमिट व्हायलाच लागतं. ठीक आहे, ते करील पण ज्या दिवशी मी एखादं आंदोलन पुकारलं त्या दिवशी माझ्या शब्दावर मी ठाम असतो आणि कठोर पण असतो. मी मागे सरकत नाही. पण एकदा ठरवलं उपोषण होणार, ते कठोर होणार आणि मराठी करोडोच्या संख्येनं मुंबईत धडकणार. मराठी तयारीला लागले की सरकारला वेळेवर दिसत मराठी किती ताकदीनं धडकणार आहे. 24 तारखेला केवळ पिटिशनवर सुनावणी आहे, 20 तारखेला तुम्ही निघता, 24 तारखेपर्यंत का थांबत नाही, वाट का बघत नाही? 24 तारखेचा आमचा काय संबंध? अजिबात नाही. आम्हाला वेळ लागतोय, आम्ही त्यांना 1 घंटाही वेळ दिलेला नाही. कारण काय असतं, मी पुन्हा तेच सांगतोय की आत्तापर्यंत काही महाराष्ट्रात आणि भारत देशात असं झालेलं आहे, जनता लाखोच्या संख्येनं आली आणि माणसं त्या भापीत गेली. जनता आमच्या मागे म्हणल्याच्या नंतर आम्ही काय करू शकतो ना, अचानक निर्णय घेतले. खूप असे आंदोलन किती मोडीत निघाले, खूप शेकडेने त्या 60-70 वर्षात. त्यामुळे आम्हाला ती गाफीलपणा करायचा नाही, ती चूक आम्हाला नाही करायची. निवेदनबद्ध काम करायचे, जनता पाठीशी लाखा नाही म्हणून लगेच घोषणा करायची, चला रे 25 डिसेंबरलाच मुंबईला. फसवायचं मराठ्यांना, अपयश आणायचे. तुम्ही जर आंदोलन चालक असाल तर तुम्हाला खूप दूरदृष्टी ठेवून करायला लागणार आहे, चाणक्य बुद्धीनं काम करावं लागणार आहे. आणि निवेदन केलं तर समाज हरत नसतो, समाजाचं नुकसान होत नसतं. त्यामुळे आम्हाला 10-20 दिवसाचा वेळ लागतोय, कारण पाठीमागं टेन्शन नाही आलं पाहिजे. कामं उरकून गेल्यावर तिकडं तो निवांत झोपला पाहिजे की इकडं काय काम राहिलं नाही, टेन्शन फ्री काम तिकडं करणार तो. आमच्यासोबत कायम स्वरूपी राहील. नसतं अचानक न्यायला, इष्टीने नेल्यासारखा माघारी आणला, काही सोबत नसलं चालतं. मग 1 दिवसासाठी तुम्हाला लढाई जिंकून यायचं, तुम्ही असं गाफीलपणानं जाणार. त्यामुळे 24 त्यांच्या तारखेचा आमचा काही संबंध नाही आहे. आमच्यासाठीचा तो वेळ आहे क्युरिटी पिटिशनचा. आणि क्युरिटी पिटिशनचा विषय असा आहे, आम्ही ते कधीच नाकारलेलं नाही. आंतरवालीच्या आंदोलनामुळं आणि या राज्यातला मराठा समाज एक झाल्यामुळंच क्युरिटी पिटिशन दाखल झालेली. हे सरकारनं आम्हाला पण त्यावेळेस सांगितलेलं आणि आम्हालाही माहिती, आम्ही ते नाकारलेलंच नाही. पण इंद्रासानी जजमेंट सांगतं 50% वर आरक्षण नाही टिकत. मग ते 50% वर जाऊन पुन्हा तेच पाडे मोजायला लागतील आम्हाला, पुन्हा तेच NT विजयंतीसारखं ते टिकणार आहे का? हा, जर क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेतली तर भोसले आयोगामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या गायकवाड आयोगामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या भोसले समितीनं पूर्ण केलेल्या, त्या समितीचा अहवाल पुन्हा वाचला जाईल. त्या त्रुटी भरल्या ते वाचल्या जातील. मग मराठ्यांचं आरक्षण टिकण्याची शक्यता आहे. आम्ही ते नाकारलंच नाही. पण आमचं म्हणणं असं आहे, या भानगडीत पडण्यापेक्षा मराठ्यांच्या जर ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या, मराठा ओबीसी आरक्षणात घाला ना. मराठ्यांकडून बी एकच आहेत, सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षणात घाला, विषय संपला. हे म्हणणं आहे, ते कुठं नाकारलं आहे, नाकारण्याचं काय कारण आहे, फक्त ते टिकलं पाहिजे. मुख्यमंत्री जे आहे ते सरकार, राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे, संयम पाळा असं मुख्यमंत्री तुम्हाला आवाहन करतात. आता याच्यापेक्षा काय संयम असतं? तुम्ही 3 महिने मागितले तेव्हा दिली, तुम्ही 30 दिवस मागितले, आम्ही 40 दिवस दिले. तुम्ही 2 महिने मागितले, आता 2 महिने, आज 24 डिसेंबर आहे, आजपर्यंत दिले. आणखीन याला संयम कसा असतो? साहेबांनी सांगावा आम्हाला, तुमच्या तोंडातून आम्हाला ऐकायचं आहे. कारण तुम्हीच आमच्या राज्याचे प्रमुख आहे, पालकत्वच तुमच्याकडे. तुम्हीच सांगा संयम म्हणजे काय. तेवढी व्याख्या जर सांगितली तर मराठी पाळतील,
तुमच्या शब्दाचा सन्मान केलेला आहे मुख्यमंत्री साहेब प्रत्येक वेळेस. संयम म्हणजे काय आणि आम्ही काय चूक करायलो? तुम्हीच दिलेले शब्द आहेत, तुमच्याच लोकांना लिहिलेले शब्द आहेत, तुमच्याच मंत्र्यांना लिहिलेले 4 शब्द आहेत, ते फक्त मध्ये घ्या म्हणतोय आम्ही, तुम्ही ते घेत नाहीये.